हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मटकीच्या डाळीची एकदम छान झणझणीत आणि चविष्ट अशी आमटी कशी करायची ते पाहणार आहे। ही तुम्हाला बघून कळत असेल, मस्त झालेली आहे, एकदम छान। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे, मटकीची डाळ घेतलेली आहे। मटकीची डाळ आता आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायची आहे, खमंग अशी भाजून घ्यायची। मटकीची डाळ थोडीशी गोडसर असते, त्यामुळे अशी भाजून घेतली की भाजी पण चविष्ट बनते, खमंग अशी, गोडसरपणा कमी होतो याचा भाजल्यानंतर, खमंग भाजी तयार होते। त्यामुळे अशी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची। इथे बघा, मटकीची डाळ मी चांगली भाजलेली आहे, काढून घेते। इथे मी मटकीची डाळ काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये। आता त्याच कढईमध्ये आपण वाटणासाठी इथे बघा, एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही उभा पातळ चिरून घेऊ शकता, मी या पद्धतीने कट केलेला आहे। कांदा 2 मिनिटं आपल्याला बिना तेल घालता भाजून घ्यायचा आहे। इथे बघा, 2 मिनिटं भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून इथे पाव वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून। आता ते पण कांद्यासोबत चांगलं परतून घेतलेलं आहे। कांदा आणि खोबरं चांगलं परतलेलं आहे, ते पण काढून घेते, थंड करून घ्यायचं आहे। आता इथे हे थंड होतंय तवर बघा, दुसरीकडे ही डाळ पण आपली थंड झालेली आहे। आपण थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे। डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। इथे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घातलेली आहे आणि ती थोडीशी जाडसर अशी मी वाटून घेतलेली आहे। मी प्लेटमध्ये काढून घेते। बघा, छान भाजी तयार होते बघा। जास्त बारीक वाटायची नाही, हलकीशी जाडसर अशी ठेवायची। आता त्याच भांड्यामध्ये सुकं खोबरं आणि आपण कांदा इथे भाजून घेतलेला आहे तो घालायचा, वाटण बनवून घेणार आहे। कांदा आणि खोबरं घातलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान बारीक असं वाटून घेऊया। छान वाटण आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता इथे। आता भाजी बनवायची, त्या कढईमध्ये भरपूर तेल घालायचं, भाजीला तेल छान असं घालून घ्यायचं, भरपूर असं। मोठी पळी मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि हे छान असं फुललं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 मी इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इथे बघा, वाटण आपलं चांगलं मी इथे घालून घेतलेलं आहे आणि चांगलं परतून घेते। वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण मी इथे चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता पाव चमचा हळद, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आपलं घरगुती आणि 1 छोटा चमचा धनेपूड घालून घेते आणि हे या वाटणामध्ये मिक्स करून चांगलं इथे परतून घ्यायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घेते वाटणामध्ये, थोडंसं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, पाणी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं मी हे शिजवून घेते। इथे बघू शकता, मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये जे आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि चांगलं इथे मिक्स करून घ्यायची। इथे बघू शकताय, यामध्ये मी जी डाळ आहे ती घालून घेते, चांगलं मिक्स करून घेते आणि जसं तुम्हाला भाजी बनवायची आहे तसं यामध्ये पाणी घालून घ्या। जास्त मी घट्ट नाही, जास्त पातळ नाही अशी मी भाजी बनवणार आहे, तर यामध्ये पाणी घालून घेते। तुम्हाला जशी भाजी हवी तसं पाणी घाला। ही भाजी जशी शिजते तशी घट्ट होते, त्या अंदाजानेच पाणी घालायचं। जर भाजी शिजताना जास्त घट्ट वाटली तर अजून गरम पाणी घालून तुम्ही तुम्हाला जशी हवी तशी भाजी बनवू शकता। इथे बघू शकताय, पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये गॅसची फ्लेम हाय करायची, याला उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं यामध्ये। इथे बघू शकताय, छान याला उकळी यायला लागलेली आहे, तर मी मीठ घालून घेते चवीनुसार आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला पण मी इथे घालून घेते। आणि छान अशी भाजी आपण बिना झाकण ठेवता शिजवून घ्यायची आहे। मीठ घातलेलं आहे, गरम मसाला पण मी अर्धा चमचा घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला।
बिना झाकण ठेवता मी शिजवून घेणार आहे 7 ते 8 मिनटं. हवं तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकता. 7 ते 8 मिनटानंतर भाजी छान तयार झालेली आहे. छान तरी आलेली आहे. बघू शकता मस्त अशी भाजी मिळून आलेली आहे. थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते. छान अशी आपली मस्त चविष्ट अशी मटकीच्या डाळीची आपली आमटी तयार झालेली आहे. नक्की एकदा करून बघा या पद्धतीने, एकदम टेस्टी बनते. मी गॅस बंद करते. भाजी छान तयार झालेली आहे. तुम्ही एकदम मस्त अशी छान अशी टेस्टी मटकीच्या डाळीची आमटी नक्की करून बघा. छान होते, चविष्ट एकदम मस्त अशी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने मटकी डाळीची आमटी नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.